नमस्कार, मी शिवशाही डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत, अड्डलपगड कोल्हापुरी, शिवाजीपेठ कोल्हापूर. मित्रो, नुकताच निवडणुकीचा सगळा म्हणजे सीझन म्हणायचं तो होऊन गेला. सगळीकडे कुठे देशभर जर निवडणूक असली तरी छत्रपती शिवरायांच्या नंतर राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ही नावं घेतल्याशिवाय निवडणुकीचा सीझनच पार पडत नाही. पण अनेक वक्त्यांची भाषणे या निमित्तानं ऐकलीत. त्या निमित्तानं जी काही भाषणं ऐकलीत त्या भाषणात एक प्रकर्षानं एक मला गोष्ट जाणवली, ते म्हणजे राजर्षी शाहू छत्रपतींच्या जे काही बिरुद आहे त्यांना पदवी आहे ती की राजर्षी, त्याचा उच्चारच होत नाही नीट. अनेक वक्ते राजश्री म्हणतात. म्हणजे मला कमाल वाटते. म्हणजे राजा असून ऋषीसारखा वागलेला हा माणूस आहे, होता तर राजा, तुझं आचरण सगळं आयुष्यभर ऋषीसारखं केलं म्हणूनच त्याला राजर्षी हा किताब आहे. आणि पुराण काळापासून अगदी म्हणजे पुराण, इतिहास, ते सद्यस्थितीपर्यंत अवघे 4 तुम्हाला काय दिसतात राजर्षी आहेत. पहिले एक म्हणजे विश्वामित्र, त्यांना राजर्षी पदवी आहे. दुसरे समकालीनच दुसरे आहेत राजर्षी, ते म्हणजे सीतेचे वडील राजा जनक, मिथिला नगरीचे राजे, त्यांनाही राजर्षी म्हणले गेले. आणि त्यानंतर जे डायरेक्ट थेट आहेत ते राजर्षी लोकराजा शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर. आणि त्यांच्यानंतर परत एक 10-20 वर्षानंतर पुरुषोत्तम दास नावाचा एक जे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांना देखील ही माफ करा ते राजे होते का नाही मला माहित नाही, पण त्यांना राजर्षी हा किताब दिला गेलेला आहे. परंतु राजर्षी शाहू महाराज ही एक म्हणजे अलौकिक गोष्ट आहे. आणि त्यांच्या नावाचा, त्यांच्या विरोधाचा, त्यांच्या किताबाचा उच्चार करताना कुठं चूक होऊ नये, कारण उच्चार नीट व्हावे म्हणूनच या राजानं शेवटी वेधशाळा देखील काढलेली आहे. तो एक त्या पद्धतीनं या राजा असून ऋषीसारखं आचरण करणाऱ्या ह्या क्षत्रिय राजाचा किताबाचा उच्चार राजर्षी हा व्हावा एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. आपले संबंधित कोण कोण वक्ते, नेते कोण असेल त्यांना कृपया ही पाठवून द्या. आणखीन किमान जर काही राजर्षी ऐकू आलं तर मला खूप बरं वाटेल. आणि त्याचा दुष्परिणाम एवढा होतो की बऱ्याच लेखामध्ये देखील महाराजांना राजश्री शाहू महाराज संबोधलं जाते. अर्थात राजमान्य राजश्री ही सामान्य लोकांना कुणालाही लावलं जाते, परंतु राजर्षी हा एक वेगळा किताब आहे. आणि अखंड भूतलावर म्हणजे मानवजातीच्या निर्मितीपासून हा 3रा राजर्षी आहे. त्यामुळे आपण त्याचं नाव आणि त्याचा उच्चार नीट करणे ही आपली एक जबाबदारी वाटते. ते आपल्याकडे विषय मांडावा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.